विजय, मराठवाड्यामध्ये सध्या महायुती एकटी लढते, म्हणजे शिवसेना शिंदेची एकटी लढते, भाजप एकटी लढते आणि राष्ट्रवादी एकटी लढते। एकंदरीत हे काय चित्र आहे सध्या संभाजीनगरमध्ये आणि तिथे प्रत्येक पक्ष कशा पद्धतीने प्रचारामध्ये उतरलेला आहे? नक्कीच सिद्धेश, जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवरती सर्वच पक्षांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळालं। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही पक्ष युतीतील जे आहेत पक्ष जे आहेत ते स्वतंत्रपणे आपले उमेदवार जे आहेत ते त्यांनी रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळाले होते। भाजप असेल, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना जे आहेत त्या दोन्ही शिवसेना स्वतंत्रपणे संभाजीनगरमध्ये लढत आहे। मात्र या तिन्ही पक्षांसमोर जे आहे ते आता एमआयएमचं देखील कडवट आव्हान जे आहे ते त्यांच्या समोर असल्याचं पाहायला मिळालं। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वेळा जर पाहिलं तर एमआयएमच्या 25 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती यावेळेस देखील आता एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलीच कंबर कसल्याची पाहायला मिळाली। एमआयएमचे दोन्ही नेते जे असरुद्दीन ओवैसी आणि अकबर ओवैसी दोघांच्या सभा ज्या आहेत त्या संभाजीनगरमध्ये पार पडल्या। तर शिंदे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेली आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची देखील सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली होती आणि यामधून छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सगळ्या पक्षाकडून तयार करण्यात आला होता। कारण भाजप असेल, शिवसेना असेल, सर्व गुण केवळ छत्रपती संभाजीनगरला पाण्या प्रश्नावरती ही निवडणूक लढवली जी आहे ते प्रचारापर्यंत जे आहे ते दारापर्यंत गेल्याचे पाहायला मिळालेले आहे। जर पाहिलं तर मतदान जे आहे छत्रपती संभाजीनगर मधील 11 लाख मतदान आहे आणि 859 उमेदवार जे आहेत ते देखील रिंगणात आहे। मात्र सध्या जर पाहिलं गेलं सगळ्या पक्षांची जोरदार तयारी जी आहे ती खरं विजय, त्यामुळे या सगळ्या एकंदरीत सगळ्या या पार्श्वभूमीवरती नेमकी आता कोणाच्या पारड्यामध्ये मतदार कौल टाकतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं